बार्शी तालुक्यातील कळमवाडी ते पानगाव आणि कळमवाडी ते पिंपळगाव या प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे। रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना तसेच शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। या समस्येची दखल घेत हे रस्ते तात्काळ मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे या मागणीसाठी ॲडव्होकेट विकास जाधव यांनी येत्या 15 ऑगस्ट 2026 पासून प्रशासनाविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। या आंदोलनाला कळमवाडी व परिसरातील सर्व तरुण बांधवांनी आणि ग्रामस्थांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला असून उपोषणात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे। प्रशासनाने वेळीच योग्य पावले न उचलल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। जोडणारा जो मुख्य रस्ता आहे तो इतका खराब झालाय की त्या रस्त्याला म्हणजे डांबर ही प्रकार राहिलेला नाही। सगळे दगड गोटे आणि खड्ड्याचं इतकं मोठं साम्राज्य झालंय की पेशंट असतील, विद्यार्थी असतील किंवा जे सामान्य नागरिक दररोज ज्यांची येणे जाणं आहे त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। आणि शेताकडे जाणारा रस्ता चांगला आहे, पण गावाकडे जाणारा जो मुख्य रोड आहे ती व्यवस्थित नाही। तर या अनुषंगानं जी वकील साहेबांनी सांगितलं की बाबा आम्ही 15 तारखेपासून उपोषण करणार आहे, तर उपोषणाची वेळ आम्हाला आमच्यावर येऊ नये आणि जर याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून तहसीलसमोर उपोषण करणार। कळमवाडी गावातील जे ग्रामस्थ आज देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष होत आले, तरी सुद्धा आज खेड्यापाड्यातील रस्ते बघितले तर शासनाचं याकडे इतकं दुर्लक्ष आहे की प्रत्येक गावामध्ये गेलं तर आज शाळेसाठी विद्यार्थ्यांना जावं लागतं, कामासाठी खेडेगावातून लोकांना शहराकडे जावं लागतं। पण आज विषय असा आहे की रस्त्याचा संदर्भ गावातील ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा मेन म्हणजे तर रस्ता, पाणी आणि लाईट या असतात। पण विषय असा झाला की रस्ताच नाही तर बाकीच्या सुविधा या ठिकाणी पोहोचणं हे सुद्धा अवघड झाले। विद्यार्थ्यांना जर एखाद्या ठिकाणी शाळेला जायचं झालं तर रस्ते असे झालेत, एखादा पालक घेऊन चालला तर तो त्या विद्यार्थ्याबरोबर पडेल अशी अवस्था झाली। आणि विशेष म्हणजे रस्त्याचं काम सुरू असताना रस्त्याला साईड पट्ट्या सुद्धा राहिलेल्या नाहीत। एक तर महत्त्वाची गोष्ट रस्ता नाही, पण त्याला साईड पट्ट्या सुद्धा नाहीत। त्याच्यामुळं शासनानं लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि जेवढं लवकर होईल तेवढं ग्रामस्थांनी सुद्धा आता एकतर वकील साहेबांच्या सांगण्यानुसार सगळे ग्रामस्थ तयार तर झालेलेच आहेत, पण शासनानं जर नाही काही लवकर पाऊल उचलले तर ग्रामस्थ हे डायरेक्ट तहसील कार्यालयासमोर 15 ऑगस्ट दिवशी सर्व उपोषणात बसतील। तसं पाहिलं तर कळमवाडी पानगाव हा रस्ता 10 वर्षापूर्वी झालेला आहे, म्हणजे 2016 साली सदरचा रस्ता झाला आहे आणि इतका रस्त्याची दुरावस्था झालेली आहे की आज दगडं हातात येत आहेत, म्हणजे रस्त्यात डांबर कुठेही दिसत नाही तरी सुद्धा प्रशासनाचं याकडे लक्ष नाही। आणि ही दुर्दैवी बाब आहे, म्हणजे रस्त्यासाठी प्रमुख सर्वसामान्य लोकांच्या प्रमुख गरजा ज्या असतात त्या गरजांसाठी आमरण उपोषण 15 ऑगस्ट रोजी करावं लागतंय। ह्याच्या इतकं दुर्दैव काही नाही। आता देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष होत आहेत पूर्ण, तरी देखील ही अवस्था आहे। त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे की या संदर्भात ठोस उपाय करावा। आणि दुसरी मागणी अशी आहे, कळमवाडी ते डाळी पिंपळगाव हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून रस्ता मंजूर झालेला होता आणि त्या रस्त्याचं अर्धवट काम म्हणजे फक्त खडीकरण, वरचं खडी टाकली आणि काही बिलं, बहुतांशी बिलं उचललेत असं समजतंय। आणि प्रचंड त्या रस्त्याची तर दुरावस्था, म्हणजे पूर्वी गाडी रस्ता होता तो बरा होता असं म्हणायची वेळ यायला लागली। त्यामुळं कळमवाडी ते डाळे पिंपळगाव रस्ता तात्काळ करावा आणि कळमवाडी ते पानगाव रस्ता देखील तात्काळ करावा। या 2 रस्त्याच्या मागणीसाठी जर समजा प्रशासनानं ठोस उपाययोजना नाही केली किंवा या रस्त्याच्या संदर्भानं कार्यवाही नाही केली तर आम्ही सर्व ग्रामस्थ म्हणजे त्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर जाऊन 15 ऑगस्ट रोजीपासून आम्ही कळमवाडीचे ग्रामस्थासह मी तिथं उपोषणाला